मनोज भाऊ, आपण प्रभाग 13 अ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काय नेमके मुद्दे घेऊन आपण या चुनावीमध्ये? आमचे मुद्दे आहे शिक्षण, स्वास्थ्य आणि रोजगार. या 3 मुद्द्यावर आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग 13ची जर आपण गोष्ट केली तर या प्रभागामध्ये खूप वर्षापासून स्लम एरियामध्ये पट्टे वाटप होणार आजपर्यंत झालेलं नाही किंवा कितपत झाले हे सुद्धा प्रॉपर आकडा कुणाकडे नाही याबाबत काय? प्रभाग क्रमांक 13मध्ये एकही पट्टा वाटलेला नाही अजूनपर्यंत. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा लोकांना गाजर दाखवले जाते. फक्त सर्वेच्या नावावर थोडंसं काहीतरी थातूरमातूर काम केलं जाते प्रस्थापितांकडून. परंतु लोकांचे फॉर्म भरले जाते, लोकांकडून डॉक्युमेंट जमा केले जाते. पण फक्त चुनाव जेव्हा येतात तेव्हा 1 महिना पहिले किंवा 2 महिना पहिले चुनावची सुगबुगाट सुरू झाली की यांची पट्ट्याची गाजर दाखवणं लोकांना सुरू होते, की जेणेकरून लोक यांना बळी पडले पाहिजे म्हणून त्या लोकांना पट्ट्याचं गाजर दाखवलं जाते. पण अजूनपर्यंत मी आता 22 वर्ष झाली ह्या प्रभागामध्ये राहतो, पण 22 वर्षात एक सिंगल पट्टासुद्धा या सत्ताधाऱ्यांनी वाटलेला नाही. आणि आम्हाला जर चान्स मिळाला तर आम्ही पट्ट्यासाठी पहिलेच आम्ही सांगितलं, आमच्या वचननाम्यामध्ये आम्ही लिहिलं आहे पूर्ण की आम्ही जर समजा नगरसेवक बनलो तर हाऊसमध्ये जर आम्हाला बोलण्याची संधी मिळाली तर पहिला आम्ही वार करणार आहोत पट्ट्यावर. ज्या स्लम वस्तीमध्ये लोकांना 20-25 वर्षापासूनचे पट्ट्याचं आमिष दाखवले जाते, ते पट्ट्याचं आमिष आम्ही वास्तविकमध्ये परिवर्तित करू. मनपा चुनाव 8 वर्षानंतर होत आहे आणि प्रशासक असताना आपल्याला काय वाटतं, प्रशासक असताना आपल्या प्रभागात किंवा इथे काही विकास कार्य झालेले आहेत ना? सर, जेव्हा इथे नगरसेवक होते 22पर्यंत तेव्हाच काम नाही झालं तर प्रशासकाकडून काय अपेक्षा कराल तुम्ही? जो लोकप्रतिनिधी लोकांचा प्रतिनिधी असतो, लोकांचे कामं करणारा प्रतिनिधी असतो, त्यावेळेस त्यांनीसुद्धा काम केलं नाही तर प्रशासकांना जेव्हा आमचे काम झाले नाही तर आम्ही कमीत कमी 10-15 निवेदनं घेऊन अभिजित चौधरी साहेबांकडे कमिशनरकडे गेलो. स्लम एरियामध्ये रस्ते रुंद असतात, पट्टे वाटप न झाल्यामुळे रस्त्यांचा रुंदपणा आणखी कमी होत जातो. तर आपल्याला काय वाटतं, पट्टे वाटप झाले तर रस्त्यांचा आणि सगळं ते विकास कार्य हे करता येईल, त्यासाठी आपले काय प्रयत्न? पट्टे वाटप झाल्यानंतर सर्वे होईल. सर्वेच्या हिशोबाने लोकांना जो पट्टा एक टेंटेटिव्ह स्क्वेअर फीटचा एक पट्टा दिला जाईल आणि जी जागा खाली आहे तिथे रस्ते बनवू शकतो आपण. कारण स्लममध्ये एक गाडीसुद्धा जात नाही, छोट्या छोट्या गल्ल्या असतात, कोणाला कन्स्ट्रक्शनचे कामं करावं लागतात तर खूप दुरून त्यांना लीड होते आणि त्यांना दुरून मटेरियल साईटपर्यंत घेऊन जावं लागते. खूप त्रास होतो. म्हणजे एक रोडवर टाकला तर कमीत कमी त्यांना 100-200 मीटर घेऊन जावं लागतं मटेरियल उचलून. त्यांच्यासाठी खूप त्रास आहे. आणि कोणी बिमार पडलं तर त्या गल्लीतून गाड्यासुद्धा ॲम्ब्युलन्ससुद्धा जात नाही तर त्या बिमाराला लवकर ट्रीटमेंट मिळत नाही. ॲम्ब्युलन्सपर्यंत जाईपर्यंत कमीत कमी 10-15 मिनटाचा कालावधी लागून जातो. यासाठी रुंद रस्ते होणं बहुत जरुरी आहे. आपण आपल्या वचननाम्यामध्ये 100 युनिट बिजली मुक्त देणार. हो. कशा प्रकारची योजना असेल? सर, जे अंत्योदयमध्ये लोक आहेत आणि जे BPLमध्ये आहे, ज्यांचं 100 युनिटपर्यंत वापर आहे, त्यांना आमचा मानस आहे की कॉर्पोरेशनमध्ये आम्ही त्यांच्यासाठी वेगळी प्रोव्हिजन करू. वेगळी प्रोव्हिजन करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना किंवा आमचा जर महापौर बनला तर आम्ही त्यांना सबसिडी देऊ 100 युनिटपर्यंत, असा आमचा मानस आहे. आपण आपल्या वचननाम्यामध्ये PSC निर्माणची घोषणा केलेली आहे. हो. तर स्वास्थ्याविषयी बोलल्या गेलं, आरोग्याविषयी बोलल्या गेलं तर ओपन सीवर पासून तर इथे अनेक समस्या आहेत. कशा प्रकारे PSC निर्माण होईल आणि त्यासाठी कसं काय म्हणजे यामध्ये आपलं पाऊल? आमचा एक मानस आहे की
1000 लोकसंख्येसाठी एक PSC जरुरी आहे. इथे PSC आहे, फक्त दोनच PSC आहे या दोन क्षेत्रामध्ये, अंबाझरी आणि पांढराबोडी क्षेत्रामध्ये 2 PSC आहे. परंतु कमीत कमी इथे 20,000 लोकसंख्या आहे, 20,000 वोटर आहे अंबाझरी आणि पांढराबोडीमध्ये. तर 1-2च डॉक्टर असतात आणि लोकांना दोन डॉक्टर असतात आणि ते फक्त दुपारपर्यंत सुरू राहते. तर लोकांना इथे औषधी पण मिळत नाही, फक्त ट्रीटमेंट करते, 10 रुपयामध्ये ट्रीटमेंट होते, परंतु ते औषधी बाहेरून लिहून देतात. आमचा मानस असा आहे की प्रत्येक PSCमध्ये दवाई मिळाली पाहिजे, फ्रीमध्ये मिळाली पाहिजे आणि जनतेचा जो पैसा आहे, जो आरोग्यामध्ये खर्च होतो, तो पैसा वाचला पाहिजे, जेणेकरून त्यांचं डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होईल, असा आमचा एक मानस आहे. आणि प्रभागामध्ये एक छोटंसं 10 खाटेचं हॉस्पिटल पण बनवायची आमचं मानस आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये 10 खाटेचं हॉस्पिटल बनायला पाहिजे. आणि गांधीनगरमध्ये जे इंदिरा गांधी रुग्णालय आहे, त्या रुग्णालयामध्ये CT स्कॅन, सोनोग्राफी, एक्सरे आणि MRIची व्यवस्था कशी बनेल आणि तिथेसुद्धा फ्रीचं औषधी कसं मिळेल याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. कॉर्पोरेशननी 92 शाळा बंद केल्या, तर त्या शाळा पुन्हा सुरू करून त्यामध्ये इंग्रजी माध्यमाचं शिक्षण त्या गरीब गरजू मुलांना आम्ही फुकटमध्ये प्रोव्हाइड करण्याचा आमचा एक मानस आहे. आणि जे नेते लोक आहे, ज्यांच्या संस्था आहे, त्या संस्थेमध्ये 50-60 हजार रुपये एका वर्षाला एका मुलाला लागतात. त्यामुळं अन्य त्यांचं डेव्हलपमेंट जे व्हायचं आहे, जे महत्त्वाचे मुद्दे असतात ते सुटतात. कारण आजकाल कोणीही मराठी आणि हिंदी मीडियममध्ये कोणी शिकवायला तयार नाही, कारण सगळाच इंग्लिशवर फोकस करतात सगळे लोक. तो रिक्षावाला असो, ती भांडेवा घासणारी बाई असो किंवा बंगल्यात काम करणारी बाई असो, सगळ्यांना असं वाटते की माझा मुलगा इंग्लिश मीडियममध्ये शिकला पाहिजे आणि CBSE पॅटर्नमध्ये शिकला पाहिजे. तर आमचा एक मानस असा आहे की सर्व गरजू मुलांना किंवा सर्व गरिबाच्या मुलांना आम्ही इंग्लिश मीडियमचं फ्रीमध्ये शिक्षण कसं झालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा काम करणार आहोत. आणि एक मुद्दा असा पण आहे, स्लममध्ये भेदभाव होतो आणि सिव्हिल एरियामध्ये 100% म्हणजे 24 घंटे पाणी राहते. आणि स्लम वस्तीमध्ये जाणून या सत्ताधाऱ्यांमार्फत जाणून कुचंबना केली जाते किंवा त्यांना वंचित ठेवले जाते की 1-2 घंटे पाणी सोडतात आणि नंतर मग पाणी राहत नाही. त्यामुळं बिल तर आम्ही सगळे लोक सारखं देतो. मी वस्तीचा नागरिक, मी आता इथून 22 वर्ष झाले या वस्तीमध्ये राहतो, सुदामनगरीमध्ये. परंतु काही वस्त्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई असते किंवा थोडा वेळ 1-2 घंटे नळ आल्यानंतर मग बंद केल्या जाते. परंतु हे इथं प्रस्थापित लोकांमार्फत किंवा सत्ताधाऱ्यांमार्फत ज्यांनी आतापर्यंत सत्ता उपभोगली त्यामार्फत त्यांच्यामार्फत जाणीवपूर्वक सिव्हिल एरियामध्ये 24 घंटे नळ आणि स्लम एरियामध्ये 2-3 घंटे नळ असा इथे भेदभाव केला जातो. आमचं मानस असं आहे की आम्ही बाबासाहेबांनी आम्हाला समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्वावर राज्यघटना दिलेली आहे. त्यामध्ये तो स्लम वस्तीतला माणूस असो की सिव्हिल एरियातला माणूस असो, या सर्वांना आम्ही सारखं ट्रीट करणार आणि यामध्ये बंधुभाव कसा निर्माण होईल यासाठी सुद्धा आम्ही काम करणार. आणि जे महिलांचा आज सुरक्षेचा प्रश्न उपस्थित आहे, तर कॉर्पोरेशनतर्फे आम्ही याच्यावर सुद्धा प्रयत्न करणार किंवा जे आज दिनदहाडे मर्डर होतात, म्हणजे सुरक्षेचा मुद्दा फार मोठा गंभीर मुद्दा आहे. यावर सुद्धा हाऊसमध्ये बोलून पोलीस यंत्रणेला सज्ज करून पोलिसांच्या जे पेट्रोलिंग आहे त्या वाढवायला आम्ही लावणार त्यांना. आपल्या प्रभागाच्या जनतेला मतदारबंधूंना काय आव्हान आहे? मतदार बंधूंना तर हेच आव्हान करून 15 तारखेला गव्हर्नमेंटतर्फे सुट्टी दिल्या जाते. त्या सुट्टीचा पुरेपूर फायदा तुम्ही वोटामध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी किंवा इकडे तिकडे न जाता, एंटरटेनमेंटमध्ये न जाता किंवा फिरायला न जाता सर्वात पहिले आपलं वोट टाका. तुम्ही 100% वोट कसं होईल आणि या लोकशाहीचा जो पर्व आहे, महापर्व म्हणतो आपण याला, या महापर्वामध्ये तुम्ही सर्वांनी सामील होऊन 100%पर्यंत व्होटिंग झालं पाहिजे. कारण व्होटर हा लोकशाहीमध्ये राजा असतो, परंतु
मताचा अधिकार हे करताना आपण काही लोक जात नाही मताचा अधिकार बजावण्यासाठी, तर त्यांना मी आव्हान करतो, मी विनंती करतो की ती सर्वांना, जर तुम्हाला एकदम इमर्जन्सी नसेल तर तुम्ही सर्व लोक पहिले व्होटिंग करा, नंतर बाकीचे कामं करा, एवढं आव्हान करतो.